स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर येत्या 26 आणि 27 जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा होणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य विकास गोगावले यांनी दिली आहे। सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी सोमवारी किल्ले रायगडावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली आहे। राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले हे स्वतः कट्टर शिवभक्त असून दरवर्षी या सोहळ्याला ते जातीने उपस्थित असतात आणि या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी देखील ते बारीक लक्ष ठेवून असतात। मात्र सध्या सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते उपस्थित राहू न शकल्याने विकास गोगावले यांनी पुढाकार घेत या संपूर्ण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली। यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी तसेच कोकण कडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। येणाऱ्या प्रमुख मान्यवरांसह शिवभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि इतर आवश्यक सोयी सुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला। आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याभिषेक सोहळा हा दरवर्षी तिथीप्रमाणे या ठिकाणी होत असतो आणि तिथीप्रमाणे होणारा राज्याभिषेक सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा काकी आणि मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर हे सर्वच शिवभक्त या ठिकाणी येणार आहेत आणि त्याची तयारी आणि हजारो शिवभक्त जे राज्याभिषेक सोहळ्याला येणार त्याच्यासाठी कुठली गैरसोय त्यांची होता कामा नये, त्याबद्दल सर्वच आज शासनाच्या वतीने शासकीय अधिकारी आमचे सर्व प्रांतसाहेब असतील, DSP साहेब असतील, तहसीलदार साहेब, BDO साहेब, पाणी पुरवठ्याचे अधिकारी, स्वच्छताचे अधिकारी, सर्वच लोकांनी आज ठरवलं होतं की हा नियोजित दौरा होता आमदार साहेबांचा। परंतु आज आपल्या सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्राचं अधिवेशन आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना आज या ठिकाणी येता आलं नाही। त्यांच्या वतीने आम्ही सर्वच या ठिकाणी लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी पाहणी दौरा केला। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।